संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर तुम्ही सगळ्यांनी कालचा माझा व्हिडिओ बघितलाच असेल, मी माहेरी निघाली आहे त्याचा. तर मैत्रिणींनो, मी हा व्हिडिओ रविवारचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते आहे, कारण शनिवारी राहू काळ होता, भद्रा काळ होता, त्यामुळे मी रक्षाबंधन केलं नाही. तो व्हिडिओ, त्या दिवशीचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत उद्या नक्की शेअर करेन. तर मैत्रिणींनो, मी रक्षाबंधनच्या दिवशी सगळ्यात आधी देवांची सकाळी देवपूजा करून देवांसाठी देवांना राखी बांधून घेतली. एकच राखी बांधत असते मी आता, कारण की आधी ब्राह्मण काका घरी राखी देण्यासाठी यायचे, पण आता ब्राह्मण काका मळ्यात राखी देण्यासाठी येत नाहीत. तर मग काय करायचं, जी राखी आहे माझ्याजवळ तीच राखी मी बांधून घेत असते देवांना. त्यानंतर ही दुसरी रक्षाबंधन पप्पांच्या फोटोला राखी बांधण्याची, कारण तिसरी रक्षाबंधन म्हणू शकताय तुम्ही, कारण 23, 24 आणि आता 25 खरंच खूप कसं तरी वाटतं त्या फोटोला राखी बांधताना, कारण अपेक्षित नव्हतं पप्पांनी एवढ्या लवकर जाणं, पण तरीसुद्धा ते सगळं झालं आहे, होतं आहे, काहीतरी नियोजन असणार आहे देवाचं. पण तरी पण ज्यांनी इतके वर्ष आपलं रक्षण केलं, आत्ता ते जिथे कुठे आहेत तिथे त्यांचं रक्षण व्हावं यासाठी मी ही राखी त्यांना बांधते. त्यानंतर माझा भाऊ आहे अमोल म्हणून, तो पण आत्ता आमच्यात नाही आहे, पण दरवर्षी म्हणजे प्रत्येक वर्षी ज्या वर्षी मी घरी येते राखी बांधण्यासाठी त्या प्रत्येक वेळेस मी त्याला राखी बांधून घेत असते. कारण मी ज्या वेळी त्याच्या फोटोला ओवाळते त्यावेळेस मला असं वाटतं की कदाचित जर हा आत्ता असता ना, तर माझं आयुष्य, आपण म्हणतो ना 360 डिग्री वेगळं राहिलं असतं. तसं मला वाटतं की कदाचित अमोलदादा राहिला असताना तर 360 डिग्री माझं आयुष्य वेगळं राहिलं असतं. कारण आपण म्हणतो ना, आपल्या घरात योग्य मार्गदर्शन करण्यासाठी एक व्यक्ती हवी असते, आणि मला माहिती आहे की मला मार्गदर्शन करण्यासाठी 100% माझा दादा राहिला असता. पण मी 9वीत असताना तो वारला, आणि तिथून पुढे सगळं म्हणजे मला तरी वाटतं की 10वीनंतर माझं सगळं चक्रच फिरलं. त्यामुळे मला असं वाटतं की तो जर असताना तर माझं आयुष्य खूप वेगळं राहिलं असतं. त्यानंतर मग मी भाऊला राखी बांधून घेतली. प्रत्येक वेळेस राखी बांधताना प्रत्येक बहीण फक्त ओवाळणीसाठी किंवा काही घेण्यासाठी जाते असं नसतं. तर प्रत्येक बहीण आपल्या भावाचं रक्षण व्हावं, आणि माझं तो रक्षण करता आहे म्हणून त्याचं रक्षण व्हावं अशीच अपेक्षा ठेवत असते. प्रत्येक वेळेस मी पप्पा, भाऊ, शिवम ह्या तिघांना सोबत राखी बांधत असते. पण आत्ता पप्पा नाही आहेत, त्यामुळे मग त्याला राखी बांधून घेतली. त्यानंतर शिवमला बांधली. पण मला माझ्या भावासाठी इतकंच वाटतं की तो आत्ता जसा आहे त्यापेक्षा अजून छान, व्यवस्थित, मस्त सगळ्यांनी अभिमानाने त्याचं नाव घ्यायला हवं की हां, आमच्या घरातल्या भावाने हे केलं, किंवा मी अभिमानाने माझ्या घरात सांगायला हवं माझ्या भावाने असं असं केलं, तसं केलं. प्रगतीच्या वाटेवरती तो कायमस्वरूपी असावा असंच मला वाटतं. त्यामुळे मला वाटतं की काही गोष्टी अशा असतात ना की आपण त्या शब्दांमध्ये व्यक्त नाही करू शकत. म्हणजे जसं की आईवडिलांना जसं मुलांनी खूप काही केल्यानंतर आनंद होतो ना, तसंच मोठे भाऊ बहीणसुद्धा असतात की त्यांना आपल्या लहान बहिणींनी, भावंडांनी काहीतरी खूप चांगली गोष्ट केली ना, त्यांनाही अभिमान वाटतो की माझ्या भावाने हे केलं. खरं तर 2 वर्षात माझ्या भावाने पप्पा नसतानासुद्धा भरपूर काही प्रगती केलेली आहे. पण अजून मी अपेक्षा करते की अजूनसुद्धा त्याचं छान चांगलं व्हावं, आणि त्याला छान सुंदर बायको मिळावी असं मला वाटतं. कारण फक्त भाऊ चांगला असून चालत नाही, तर त्याची जी अर्धांगिनी आहे, जी बायको आहे, तीसुद्धा तितकीच चांगली हवी, तर त्यांचं घर कुटुंब छान चालू शकेल. त्यानंतर मग मी शिवमला ओवाळून घेतलं. आणि जसं की तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की माझा अतिशय लाडाचा हा लाडोबा आहे, आणि त्याला मी ओरडले होते आधी. त्याला मी सांगत होते की फोटो व्हिडिओ काढ आमचे दोघांचे, पण तो ऐकत नव्हता, म्हणून त्याला ओरडलेले. म्हणून तो फुगून बसला होता, हसतच नव्हता. जरा काही ओरडलं ना की लगेच त्याला राग येतो, हसायला येतो, दवण कंट्रोल करत होता. माझं शिवमच्या बाबतीतही तेच म्हणणं आहे की मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, कायम सोबत आहे, पण आपण स्वतःच्या पायावरती उभं राहावं. ही एक योग्य वेळ येते, आणि त्यावेळेस तो योग्य पदावरती असला तर
कोणत्याही आईवडिलांना समाधान असतं आणि तिथपर्यंत पोहोचोपर्यंत त्याचं रक्षण देवाने करावं, यासाठी हा रक्षासूत्र प्रत्येक वर्षी राखी म्हणून मी बांधत नसते. प्रत्येक व्यक्तीला जेव्हाही मी राखी बांधत असते, मनोमन माझी ही प्रार्थना असते की ही जी व्यक्ती आहे तिला वर्षानुवर्ष ही राखी मला बांधता यावी, यासाठी या व्यक्तीला सुरक्षित ठेव. आणि मला तरी असं वाटतं की प्रत्येक बहीण प्रत्येक वेळेस हीच प्रार्थना करत असेल. म्हणजे कुणी कितीही काहीही केलं, कुणी कितीही वाईट वागलं, तरीसुद्धा त्याला राखी बांधताना प्रत्येकाच्या मनात हाच भाव असायला हवा की ही व्यक्ती वर्षानुवर्ष मी त्याला राखी बांधावी किंवा माझं रक्षण त्या व्यक्तीने करावं आणि माझा हा रक्षासूत्र त्या व्यक्तीचं रक्षण करेल, अशी अपेक्षा प्रत्येकाच्या मनात असावी. त्यानंतर या पद्धतीने आमचं रक्षाबंधन सेलिब्रेट झालं. त्यानंतर रक्षाबंधनाच्या दिवशी काय स्पेशल करायचं, त्यासाठी मग आदल्या दिवशीच मी इडलीचं पीठ भिजत घातलेलं होतं. त्यानंतर आईने शेंगदाण्याची चटणी केली. त्यानंतर भात होता त्याचं गरम करून छान मस्त अशी खिचडी केली. भाऊ आणि आई छानपैकी इडली लावून घेत होते. असं लाड करणारा माहेरी कोणीतरी असलं ना तर माहेरी जायलासुद्धा खूप छान वाटतं. आणि इतर वेळेस ते फक्त भाजी आणि भाकरी एवढंच करतात, पण ज्यावेळेस आम्ही गेलेलो असतो त्यावेळेस बऱ्याचदा मम्मीला ह्या रेसिपीज माहीत नसतात. त्यामुळे मग मी मम्मीला जसं जसं सांगेल तसं त्या सगळ्या गोष्टी मम्मी करत असते. त्यानंतर म्हटलं थोडासा शेतात विहिरीकडे फेरफटका मारून यावं, तर सगळीकडे छान सुंदर असे मकई टाकलेले आहेत आणि अतिशय निसर्गरम्य असं वातावरण आहे, अतिशय सुंदर आहे. मला तरी असं वाटतं की ह्या वेळेस म्हणजे पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये, उन्हाळ्यात नाही शक्य तर कमी पिकं असतात, पण जुलै महिन्यापासून तर फेब्रुवारी मार्च महिन्यापर्यंत आमच्याकडे पूर्ण शेतात पिकं असतात. त्यामुळे त्या वेळात जायला, त्या काळात जायला, फिरायला अगदी सुंदर छान वाटतं. आता मका असते, नंतर कांदे, गहू या सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे इथे जाण्याचा कधी कंटाळा येतो असं फारसं होत नाही, कारण खूप छान वाटतं इथे. त्यानंतर माझी बहीण आहे, म्हणजे आपण म्हणतो ना शेजारी असलेली बहीण, वसुंधरा नाव आहे, आम्ही तिला बायचं दिदी म्हणतो. तिच्या इथे अतिशय मोठं असं वांग्याचं झाड होतं आणि ती गावाला गेली होती, घरी भाजीला काहीच नव्हतं. मग आम्ही तिच्या घरी जाऊन वांगे तोडून आणले, त्याची भाजी वगैरे केली. असं आपण शहरात नाही करू शकत, हे फक्त खेडेगावात होऊ शकतं की तुम्ही का भाजी तोडून नेली असं विचारायला आपल्याला कोणी येत नाही, कारण त्यांना माहिती असतं शेजारी आहेत, शेजाऱ्याने नेली असेल, ती विचारायला पण नाही आली की झाडाला वांगे दिसले नाही, कोणी तोडून नेले, काय केले. हे फक्त गावाकडेच होऊ शकतं. तर मैत्रिणींनो, आजचा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे बघू शकता तुम्ही. झाडाला भरभरून वांगे लागलेले आहेत. झाड एकच आहे पण त्याला भरपूर सारे वांगे आहेत. तिच्या इथे भरपूर झाडं पण होते खूप छान छान. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा माझा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर झाडाला भरपूर पेरू लागलेले आहेत, ते पण घेऊन जा. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करून मला नक्की सांगा आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ते. त्यानंतर शेअरसुद्धा नक्की करा. आमच्या गावाकडून जर कोणी असेल तर त्यांना आवर्जून शेअर करा, म्हणजे माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतील. चला तर मग मैत्रिणींनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. बाय बाय.